नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाने शेवंता बनून तेजाच्या मोबाईलवरती फोन केलेला असतो. आता फोन बघून तेजा म्हणते की बरं झालं फोन आला ते. आता ती घाईघाईत फोन उचलते तेव्हा प्रेरणा शेवंता बनून तेजाला म्हणायला लागते की तेजा, तू जे काही करतेस ना ते मला कळत नाही असं वाटते का गं तुला? काय गं, माझ्या मंजुषा ताईंना जे वाटेल ते बोलतेस, अपमान करतेस त्यांचा. लाज शरम काय आहे का? विकलीस ती पण. तेव्हा आता तेजा प्रेरणाला म्हणते की शेवंता, तू शिकवू नकोस मला. तेव्हा प्रेरणा म्हणते की तू तू जास्त बुकं शिकलीस म्हणजे जास्त शहाणी झालीस असं वाटतं का गं तुला? हे बघ, वल्लरीने सगळं सांगितलंय मला. तू मंजुषा ताईंना काय काय बोललीस ते. परत जर असं वागशील ना तर लक्षात ठेवा, तुझा माझा संबंध संपला. तू मेलीस मला आणि मी तुला, कळलं का? मी एक वेळ तुला सोडून जाईन पण मंजुषा ताईंना सोडायची नाही, कळलं तुला? असं म्हणून प्रेरणा फोन ठेवून देते. आता तेजा मंजुषा ताईंना म्हणायला लागते की ठेवलाही नाही फोन, झालं तुमच्या मनासारखं. तेव्हा मंजुषा ताई तेजाला म्हणतात की तेजस्वी, मला क्षमा कर. माझ्यामुळे तुम्हा बहिणींमध्ये भांडण झालं. मी समजवते शेवंताला, तिला समजावते की असं टोकाचा निर्णय घेणं बरोबर नाही आहे, येते मी. असं म्हणून त्या तिथून आता निघून जातात. आता मंजुषा ताई निघून जातात, या तिघींच्याही जीवात जीव येतो. आता मिठू तेजाला आश्चर्याने विचारायला लागते की तेजा, हे कसं केलंस तू? तर वल्लरीसुद्धा विचारते की म्हणजे तो आवाज आधी तुम्ही शेवंताच्या रूपात होता, मग तुम्ही तुमच्या ओरिजिनल रूपात आला, कसं केलं हे तुम्ही? तो आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता का तुम्ही? आणि विचारते की नक्की काय केलं तुम्ही तेजाताई? तेव्हा तेजा म्हणते की सांगते. म्हणजे तुम्ही जेव्हा मला सांगितलं की ती इकडेच येते वरती, तेव्हा मी लगेच आतमध्ये गेले, चेंज केलं आणि आपली दुसरी शेवंता आहे ना, फेक शेवंता, तिला फोन लावला, तिची मदत घेतली. तेव्हा मिठू आणि वल्लरी आश्चर्याने तेजाकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की अगं प्रेरणा, तिला मी सांगितलं की बरोबर 5 मिनिटांनी तू मला कॉल कर, शेवंता बनून माझ्याशी बोल, आणि तिने परफेक्टली केलं तिचा जॉब. यावर मिठू म्हणते की अगं तेजा, अशी सहजासहजी नाही फसणार ती मंजुषा आपल्या प्लॅनमध्ये. ती आता घरी जाईल आणि पहिली खात्री करेल की शेवंता तिकडे आहे की नाही, आणि म्हणते की मी एक काम करते, मी आता लगेच जाते आणि तिच्याकडे आश्रमात जाण्यासाठी लिफ्ट मागते. म्हणजे तेवढाच वेळ जाईल ना, तोपर्यंत तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून मंजुषाला ही खात्री पटली पाहिजे की तेजा आणि शेवंता या जुळ्या बहिणी आहेत. तर आता यानंतर मंजुषाताई इकडे त्यांच्या घरी आलेले असतात आणि तिथेच आता हर्षित असतो. आता हर्षितला समोर बघून मंजुषाताई खूप घाबरतात आणि विचारतात की कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय करतोयस? तेव्हा हर्षित म्हणतो की तू कोण आहेस आणि माझ्या घरात काय करतेस? त्यावेळी मंजुषाताई म्हणतात की माझ्याच घरात येऊन मला विचारतोय. यावर हर्षित म्हणतो की ते पैसे पाहिजेत मला. तेव्हा आता लगेचच तिथे तेजा शेवंता बनून आलेली असते आणि ती हर्षितला म्हणते की इथं काय करतोयस तू? आणि परत ती मंजुषाताईंची माफी मागत मंजुषाताईंना म्हणते की ताई, हा माझा नवरा आहे. आणि ती हर्षितला परत विचारते की काय करतोयस तू इथे आणि कामाला नाही गेलास का तू? तेव्हा हर्षित तेजाचा हात पकडत म्हणायला लागतो की पैसे दे मला, मला दारू प्यायची आहे. तेव्हा तेजा म्हणते की कुठून देऊ रे तुला पैसे, सारखा पैसे मागतो, तू इथून पहिला चालता हो, तोंड काळं कर तुझं. तेव्हा हर्षित तिथला एक काचेचा ग्लास घेऊन तेजावरती उगारत म्हणतो की काय म्हणालीस मला तू? तेव्हा आता हे बघून मंजुषाताई खूप घाबरतात आणि हर्षितच्या हातातील तो काचेचा ग्लास घेऊन बाजूला ठेवतात आणि म्हणतात की काय म्हणालास तू, पैसे हवे आहेत ना तुला, थांब. असं म्हणून त्या आतमध्ये जातात. तेव्हा आता हर्षित आणि तेजा एकमेकांकडे बघून हळूच हसायला लागतात. आता मंजुषाताई आतमधून काही पैसे घेऊन येतात आणि हर्षितला ते पैसे देत म्हणतात की हे घे पैसे आणि चालता हो आत्ताच्या आता इथून, आणि यापुढे शेवंताला जर त्रास दिलास ना तर खबरदार. सोन्यासारखी बायको आहे, सोन्यासारखा संसार आहे, या दारूपायी वाया घालवतोयस. परत दारू पिलास ना आणि या शेवंताला त्रास दिलास ना तर याद राखा. तेव्हा हर्षित आता लगेचच मंजुषाताईंच्या पाया पडतो आणि म्हणतो की पाया पडतो मी, दारू सोडली, आज फक्त पितो शेवटची. असं म्हणून तो तेजाला धमकी देऊन तिथून निघून जातो. तेव्हा तेजा आता लगेच इकडे हळूच हसत असते. तर मंजुषाताई मात्र खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि तेजाला म्हणतात की किती भयंकर माणूस आहे हा, आणि हा आत्ता आला कसा इथे आतमध्ये? तेव्हा तेजा म्हणते की तो ना असंच करतो, म्हणजे मी जिथे कुठे काम करते ना तिथे तिथे येतो मला शोधत आणि तमाशे करतो. आणि ती मंजुषाताईंची माफी मागत म्हणते की ताई मला माफ करा, त्याने इकडे येऊन तमाशा केला. आणि म्हणायला लागते की ताई तुम्ही कशाला पैसे दिले त्याला? आता तो जाईल, दारू पिईल आणि मला परत रात्री मारेल.
असं म्हणून तेजा खूप रडायला लागते। तेव्हा मंजुषाताई तेजाला म्हणतात की शेवंता, तू का त्रास सहन करते हा सगळा? मुळात त्याचा मार खाऊन का संसार करतेस त्याच्यासोबत? आणि म्हणतात की मलाच काहीतरी करावं लागणार आहे, मी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी बघते परदेशात। तेव्हा तेजा खूप शॉक होऊन मंजुषाताईंकडे बघायला लागते। तेव्हा मंजुषाताई तेजाला म्हणतात की नाही, म्हणजे तू इथे काम करतेच आहेस, ती मेहनत तिथे कर, तिथे तुला डॉलरमध्ये पैसे मिळतील, इतकं कमावशील ना की एकाच पगारात 3 रिक्षा विकत घेऊ शकशील। म्हणजे बघ हा, नीट विचार कर, जायला तयार आहेस का तू? तू तयार असशील तर मी व्यवस्था करते लगेच। तेव्हा हे ऐकून तेजा आता खूप खुश होण्याचं नाटक करत मंजुषाताईंच्या आता पाया पडायला लागते आणि म्हणते की ताई, मी तुमचे कसे आभार मानू? तुम्ही सांगाल ना तिकडे जायला मी तयार आहे, फक्त या नालायक माणसापासून मला वाचवा हो। तेव्हा मंजुषाताई तेजाला म्हणतात की शेवंता, मी तुला शब्द देते, तुला तुझ्या योग्य ठिकाणी पोहोचवीन मी। तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी आता म्हणत असते की स्वतःला खूप हुशार समजते ना ही बाई, पण आज एकाच दिवशी 2दा फसवलंय तिला आपण, आणि हे तिच्या साधं लक्षातही नाही आलं। आता तिथेच मिठू, हर्षित आणि तेजासुद्धा असतात। आता मिठू म्हणते की बघ ना तेजा, आणि तेजा आणि शेवंता ह्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, याच्यावर विश्वाससुद्धा नाही बसला तिचा। तर तेजा म्हणते की खरं सांगू का, मला तर ना हर्षितची आज ॲक्टिंग बघून खूप हसायला येत होतं। आणि ती हर्षितला म्हणते की पण छान ॲक्टिंग केलीस तू, आणि तुझी ॲक्टिंग बघून तिने परदेशात नोकरी देण्याचं प्रॉमिस केलं आहे। तेव्हा हे ऐकून तिघेही आता खूपच शॉक होतात आणि तेजाकडे बघायला लागतात। तर हर्षित तर खूप टेन्शनमध्ये येतो आणि तेजाला विचारतो की तेजा, काय बोलतेस? ती तुला नोकरीसाठी परदेशात पाठवणार आहे? हे बघ, मला हे काही बरोबर नाही वाटत आहे, तिची नियत काही बरोबर नाही वाटत आहे, हे बघ, मी तुला कुठेही नाही जाऊ देणार। आणि तेव्हा आता तेजा हर्षितला समजावत म्हणते की तू इतका पॅनिक का होतोयस? ती बाई मला काही करू शकणार नाही, त्यामुळे तू नको काळजी करूस। तेव्हा मिठू म्हणते की आणि हर्षित, ती गेली तर बरंच आहे ना आपल्याला, म्हणजे तेजा तिकडे गेली तरच आपला प्लॅन सक्सेसफुल होऊ शकतो ना। तेव्हा हर्षित टेन्शनमध्ये म्हणतो की नाही मिठू, मी हिचा जीव नाही धोक्यात घालू शकत, हिला काही झालं तर? तेव्हा वल्लरी हर्षितला म्हणते की 1 मिनिट हर्षित दादा, प्लीज शांत व्हा। हे बघा, आमच्यासाठी तेजाताईंची सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची आहे, पण आता आपल्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे। आणि ती इतर मुलींना ज्या मार्गाने पाठवते ना परदेशात, तसंच ती तेजाताईंना सुद्धा पाठवणार आहे। तेजाताई एकदा का त्या मुलींच्या टोळीत गेल्या ना की ते लोकेशन कुठे आहे, तिथे जाऊन काय काय होतं, या सगळ्यांचे आपल्याकडे पुरावे येतील। आणि एकदा का सगळे पुरावे आपल्याकडे आले ना की त्या मंजुषाला आपण रंगेहात पकडू शकू। तेव्हा हर्षित वल्लरीला म्हणतो की वल्लरी ताई, तुम्ही जे बोलताय ना ते समजतंय मला, पण माझ्या तेजाच्या सेफ्टीची मला भीती वाटते, काही कमी जास्त झालं तर म्हणजे मी विचारसुद्धा नाही करू शकत आहे। तेव्हा तेजासुद्धा हर्षितला म्हणते की हर्षित, हे बघ, तू नको टेन्शन घेऊस, तुला माझ्यावर आणि माझ्या मैत्रिणींवर विश्वास आहे ना? माझा आहे, प्लीज तू आमच्या मैत्रीवर विश्वास ठेव, माझ्या मैत्रिणी मला काही होऊ देणार नाहीत, आणि फक्त त्या नाही येता तर तू पण आहेस ना, आणि तू असताना मला काय होणार आहे, त्यामुळे नको काळजी करूस। तर आता यानंतर आपण रात्री पाहतो की वल्लरी गाढ झोपलेली असते आणि तितक्यात आता डोरबेल वाजते। तेव्हा वल्लरी खूप घाबरून जाते आणि हळूहळू दरवाजाच्या दिशेने जायला लागते आणि घाबरतच दरवाजा उघडते तर समोर कोणीच नसतं। तेव्हा वल्लरी आता विचारायला लागते की कोण आहे, समोर या। मात्र समोर कोणीही नसतं। तेव्हा वल्लरी आता आतमध्ये येऊन दरवाजा लावून घेते आणि स्वतःशीच म्हणते की मला भास झाला की बेल वाजण्याचा, असं म्हणून ती आतमध्ये परत झोपायला जाणारच तितक्यात आता अजून एकदा डोरबेल वाजते। आता मात्र वल्लरी खूप घाबरलेली असते आणि अजून एकदा घाबरतच दरवाजा उघडते तर परत एकदा समोर कोणीही नसतं। तेव्हा वल्लरी अजून विचारायला लागते की कोण आहे, मात्र कुणी काहीच बोलत नाही। तेव्हा वल्लरी आतमध्ये येऊन दरवाजा लावते तितक्यात अजून एकदा डोरबेल वाजते। तेव्हा वल्लरी पटकन किचनमध्ये जाऊन सुरी घेते आणि रागातच दरवाजा उघडते आणि जोरात सुरी दाखवत ओरडते की ए कोण आहे, समोर ये। तर समोर मनोज असतो। आता हे बघून मनोज खूप घाबरतो आणि म्हणतो की वल्लू, अगं काय झाले, काय करते तू हे? आता वल्लरीसुद्धा खूप घाबरलेली असते आणि ती मनोजला म्हणते की तुम्ही होता बाहेर, आणि ती खूप रडायला लागते आणि मनोजला मिठी मारते। तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, हे बघ ऐक, मी म्हटलं की तुला सरप्राईज द्यावं म्हणून। तेव्हा वल्लरी रागात म्हणते की घाबरले ना मी, कळत नाही का काही तुम्हाला? तेव्हा मनोज विचारायला लागतो की सॉरी, पण इतकं काय झालं घाबरायला? तेव्हा वल्लरी म्हणते की ते सगळं सोडा, पण तुम्ही अचानक कसे आलात, आणि ट्रीटमेंट व्यवस्थित झाली ना, सगळे औषधं वगैरे व्यवस्थित घेतली ना? तेव्हा मनोज म्हणतो की हे बघ वल्लू, सगळं सांगतो, तू आधी शांत हो। तेव्हा आता वल्लरी मनोजला मिठी मारते। तितक्यात आता इंदुताई तिथे येतात आणि दरवाजातच
तिथूनच उभा राहून म्हणायला लागतात की वाह काय प्रेम उतू चाललंय. आता वल्लरी आणि मनोज दोघेही आश्चर्याने इंदुताईंकडे बघायला लागतात. आता मनोज विचारतो की आई तू, तर वल्लरीसुद्धा आश्चर्याने विचारते की सासूबाई तुम्ही. तेव्हा इंदुताई आता घरात येत म्हणतात की वल्लरी आणि मनोजला म्हणतात की काय ते प्रेम उतू चाललंय, तेही दरवाजा उघडं ठेवून, जरासुद्धा लाजा नाही राहिल्यात तुम्हाला. तेव्हा वल्लरी यावर काहीच उत्तर न देता रागातच आतमध्ये निघून जाते. तेव्हा मनोज रागातच इंदुताईंना म्हणतो की तुला पण आत्ताच यायचं होतं का गं, जरा म्हणून सुखाने जगू देणार नाही आहेस ना तू. असं म्हणून तो सुद्धा रागाने आता त्याची बॅग उचलतो आणि आतमध्ये निघून जातो. तेव्हा इंदुताई म्हणतात की एवढे दिवस मिळालं नाही का यांना एकांत, तरीसुद्धा आई आली तरी यांची थोबाड वाकडी ती वाकडीच. इतक्या दिवसांनी आली मी इकडे, पण कुणाला काही कौतुक नाही आहे का त्याचं, यांचं सुरू आहे आपलं चिपका चिपकी, आता हेच पाहायचं राहिलं होतं. असं म्हणून त्या खूपच चिडलेल्या असतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की तेजा शेवंता बनून आता रोजच्याप्रमाणे कामाला आलेली असते. तर मंजुषाताई आता तेजाला म्हणतात की कुणालाच कौतुक नाही आहे ना तुझं, तू इतकं मरमर मरतेस, त्याचं कुणालाच कोड कौतुक नाही आहे गं. पण शेवंता तू काळजी करू नकोस, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव, मला तुझ्यासाठी खूप वाटतं गं. आपण एक काम करूया, आपण उद्या ना मोठ्या साहेबांकडे जाऊया, ते तुला ना चांगल्या ठिकाणी परदेशातून नोकरी देतील, भलं होईल गं तुझं. तेव्हा तेजा खुश होऊन म्हणते की काय म्हणतात आई खरंच. तितक्यात आता मंजुषाताईंना कोणाचा तरी फोन येतो, म्हणून त्या बाजूला जाऊन फोन घेतात. आता तेजा कान लावून मंजुषाताईंचं बोलणं ऐकायला लागते. आता मंजुषाताई इकडे कोणाला तरी फोनवरती म्हणत असतात की मी बोलते ते लक्ष देऊन ऐका, वाशीच्या आसपास एका आडगावात आपलं जे गोडाऊन आहे ना तिथे जायचं, त्याच पिंजऱ्यात सगळी पाखरं आहेत, आज सगळ्यांना बाहेर काढायचं आहे आणि यावेळेस मला कोणतीही चूक नको आहे, मी लोकेशन पाठवते, योग्य वेळी तिथे पोहोचा. हे सगळं ऐकून आता तेजा खूपच शॉक झालेली असते आणि आश्चर्याने मंजुषाताईंकडे बघत असते. तर मंजुषाताई आता फोन ठेवून देतात. तेव्हा तेजा पटकन तिने काही ऐकलेलं नाही असं दाखवत दुसरीकडे तोंड करून उभी राहते. तेव्हाच आता मंजुषाताई तेजाजवळ येतात आणि तिला म्हणतात की माझ्यासाठी जरा चहा ठेव आणि मला आता लगेच बाहेर जायचं आहे, असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तेव्हा तेजा आता लगेच तिचा मोबाईल घेते आणि इकडे वल्लरी, प्रेरणा, श्वेता आणि मिठ्ठूला ते लोकेशन पाठवते. तर इकडे या चौघीही आता तेजाच्या मेसेजची वाट बघत बसलेले असतात. आता वल्लरी तेजाचा मेसेज बघून म्हणते की आलं लोकेशन, आपल्याला लगेच निघायला हवं. तेव्हा प्रेरणासुद्धा म्हणते की हो चला. तेव्हा श्वेता प्रेरणाला म्हणते की काय तू कुठे निघालीस. तेव्हा मिठ्ठू म्हणते की हे बघ श्वेताचं असं म्हणणं आहे की तू आता इथे घरी बस, तू नाही यायचं आहे आमच्यासोबत. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ मिठ्ठू, श्वेताचं म्हणणं मला कळलं आहे, पण माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये माझी खरंच काहीच हेल्प नाही होऊ शकली, त्यामुळे मी आता एकदम ठणठणीत आहे, त्यामुळे आपण जाऊया, चला लगेच निघूया. असं म्हणून आता त्या चौघीही तिथून निघणारच. तितक्यात आता तिथे अजित आणि मनोज येतात आणि या चौघींना इतक्या घाईघाईत कुठेतरी निघालेलं बघून अजित आश्चर्याने विचारतो की काय कुठे चाललाय, आणि म्हणतो की अजिबात काही प्लॅनिंग नाही करायचा, कारण आम्ही 31st मस्त प्लॅनिंग केलेलं आहे. तेव्हा मनोज म्हणतो की आणि त्यात तुम्हा सगळ्यांसाठी एक मस्त सरप्राईजसुद्धा आहे. तेव्हाच आता तिथे हर्षितसुद्धा येतो. तेव्हा अजित म्हणतो की आले आपले प्लॅनर आले, आणि तो हर्षितला म्हणतो की हर्षित, मी यांना ना आपल्या 31st प्लॅनबद्दल सांगत होतो, तू सुद्धा जरा टिप्स दे ना, हे बघ ना या कुठेतरी चालल्यात. तेव्हा आता हर्षित म्हणतो की हां, तर मी सांगत होतो की आपलं 31st लेट नाईट प्लॅन आहे ना, तर तुम्ही सगळ्या मुलींना एखादं छान पार्लरमध्ये जा, मस्त कपडे घाला आणि डायरेक्टली आपण रात्रीच भेटूया, छान प्लॅन आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो आम्ही सुद्धा तेच बोलत होतो, आम्ही सुद्धा तिकडेच चाललो होतो. तेव्हा मनोज म्हणतो की हो तुम्ही ना सगळ्यांनी तयारी करा, आम्ही सुद्धा पार्टीची तयारी करतो. आता वल्लरी म्हणते की आम्हाला ना सलूनमध्ये जायला खूप उशीर होतो आहे ना, असं म्हणून आता त्या चौघी तिथून निघून जातात. तर हे आता तिघेही लगेचच तयारीला लागतात. तर दुसरीकडे मंजुषाताईसुद्धा आता बाहेर निघालेले असतात आणि ते तेजाला म्हणतात की शेवंता चल मी निघते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी येईपर्यंत तू इथेच थांब. तेव्हा तेजा मंजुषाताईंना विचारते की तुम्ही कुठे चाललाय ताई, म्हणजे आश्रमात चाललाय का. तेव्हा मंजुषाताई तेजाला म्हणतात की असं का विचारतेस तू येतेस का माझ्यासोबत. तेव्हा तेजा म्हणते की नाही नाही, म्हणजे तसं नाही, मला अंदाज आला असता ना की तुम्ही किती वाजेपर्यंत परत येणार आहात ते, म्हणून विचारलं. तेव्हा मंजुषाताई तेजाला म्हणतात की आश्रमात नाही जाते, पण दुसरं एक महत्त्वाचं काम आहे, तिथेच जायचं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तू घरीच थांब आणि खूप उशीर होतोय, निघते मी, असं म्हणून त्या आता
लगेच तिथून निघून जातात. तर इकडे वल्लरी, मिठू, श्वेता आणि प्रेरणा तेजाने पाठवलेल्या लोकेशनवरती जायला निघालेले असतात. तितक्यात आता तेजा वल्लरीला फोन करते. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की हां तेजाताई बोला. तेव्हा तेजा सांगते की वल्लरी ती मंजुषा आहे ना ती आत्ताच घराच्या बाहेर पडली आहे. तेव्हा वल्लरी सांगते की तेजाताई काळजी नका करू, आम्ही तिथेच जायला निघालो आहे. तेव्हा तेजा म्हणते की वाशीमध्ये कुठल्या तरी गोडाऊनला गेली आहे बहुतेक. आपल्याला लवकरात लवकर त्या मुलींना वाचवायला पाहिजे वल्लरी. मी लोकेशन पाठवले बघा तुम्हाला. तेव्हा मिठू म्हणते की हो तुझे लोकेशन पाठवले ना ते आम्ही मॅपवर टाकलं आहे, आम्ही 1.5 तास दाखवतं आहे आणि आम्ही पोहोचू लवकरच. तर श्वेता म्हणते की हो आम्ही पोहोचू लवकर तिकडे, पण तू काळजी घ्या तुझी तेजा. तेव्हा वल्लरी म्हणते की हो तेजाताई तुम्ही अलर्ट राहा आणि काही अडचण वाटली ना तर लगेच आम्हाला कॉल करा, आम्ही निघतो. असं म्हणून आता त्या चौघी त्या लोकेशनवर जायला निघतात. तर इकडे आता मनोज, हर्षित, कैलास आणि अजित 31च्या पार्टीची तयारी करत असतात आणि ते आपापल्या बायकांना काय काय गिफ्ट द्यायचं आहे काय नाही याची चर्चा करत असतात आणि अशीच त्यांची मजाक मस्ती चालू असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी, मिठू, श्वेता आणि प्रेरणा आता तेजाने सांगितलेल्या लोकेशनवरती पोहोचलेले असतात. तर इकडे मंजुषाने तेजाला बांधून ठेवलेलं असतं आणि ती रागाने तेजाला म्हणत असते की माझ्या बिझनेसमध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न केला ना तुम्हा सगळ्यांना ना आजच संपवून टाकीन मी. तर या चौघीही आता ज्या लोकेशनवर पोहोचलेल्या असतात तिथे त्यांना कुणीही दिसत नाही. ते बघून या चौघीही खूप शॉक झालेले असतात. तर इकडे मंजुषाने तेजाला बांधून ठेवलेलं असतं आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.